मागच्या लेक्चरला आपण 1.2 त्याच्या पार्ट 2 मध्ये आपण गणित सोडवले होते. त्यामध्ये थोडंसं रिव्हिजन करतो मी आपली झालेली पहिली मागची. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण बघितला होता. त्यानंतर आपण अँगल बायसेक्टर थेरम बघितला. त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे प्रमेय. नंतर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स ऑन ट्रान्सव्हर्सल बघितलं. 3 समांतर रेषा व छेदिका गुणधर्म. कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा एक पॉइंट आपण बघितला. कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम आपण कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम बघितला होता. नंतर आपण 1.2 मध्ये गणित सोडवले होते. त्यामध्ये पहिलं गणित आठवत असेल की बाय कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम पाहिलं होतं आपण पहिल्या गणितामध्ये. सेकंड पहिल्यातलं दुसरं, त्यामध्ये पहिल्यात 3 आहेत त्यातलं दुसरं. त्याच्यामध्ये बायसेक्टर आहे की नाही हे आपण शोधलं होतं. जर इक्वल आले तर आहे, नाही तर नाही. थर्ड मध्ये पण आपण कन्व्हर्सच वापरला होता अँगल बायसेक्टर थेरमचा. त्याच्यानंतर आपण दुसरं गणित सोडवलं होतं मागच्या लेक्चरमध्ये पार्ट 2 मध्ये. त्याच्यानंतर आपण थर्ड नंबरचं गणित बाय अँगल बायसेक्टर थेरम सोडून त्याचा आन्सर आणलं होतं 3.5. त्याच्यानंतर आपण 4 नंबरचं गणित सोडवलं होतं. 4 नंबरच्या गणितामध्ये आपण एक अँगल गिवन होता, त्याच्यावरून ते पॅरलल शोधले, PQ पॅरलल टू BC. आणि ट्रायंगल ABC मध्ये बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण प्रूव्ह केलं होतं की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. इन ट्रॅपेझियम 5वं गणित आपण सोडवलं होतं ट्रॅपेझियमचं. ABCD मध्ये 3 लाईन्स पॅरलल आहेत, म्हणून आपण कोणती प्रॉपर्टी वापरली? बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स ऑन ट्रान्सव्हर्सल. त्याच्यानंतर आपण 6 नंबरचं गणित सोडवलं होतं. त्यात इन्फॉर्मेशन दिली, त्याच्यावरून आपण बाय अँगल बायसेक्टर थेरम आपण गणित सोडवली होती. त्यानंतर आपण 7 नंबरच्या गणितामध्ये एक्स आणि ए असे 2 व्हॅल्यूज काढायच्या होत्या. एक्स काढण्यासाठी आपण बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स ऑन ट्रान्सव्हर्सलचा वापर केला. आणि एक्स ची व्हॅल्यू 6 येते आणि 6 प्लस 12 किती येतात? 18. त्याच्यानंतर आपण 8 नंबरचं गणित सोडवलं होतं. 8 नंबरच्या गणितात अँगल बायसेक्टर थेरमचा वापर केला. रे एमटी बायसेक्टर आहे, त्याच्यावरून फॉर्म्युला अप्लाय केला आणि उत्तर काढलं LT इज इक्वल टू 4.8. त्याच्यानंतर आपण 9 नंबर सोडवलं होतं. 9 नंबरमध्ये एक्स ची व्हॅल्यू 10 येत होती. तुम्हाला आठवत असेल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण त्यामध्ये सोडवले होते. त्याच्यानंतर आपण 10 नंबरचं गणित सोडवलं होतं. ऍक्टिव्हिटी बेस होता तो, ज्यामध्ये चौकोनांमधली व्हॅल्यू आपण येलो रंगामध्ये जे दाखवले होते त्याच्यानुसार 2 ट्रायंगल्स तयार करून आपण त्यामध्ये काय केलं होतं? गिवन आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याचा वापर करून आपण हे गणित मागच्या लेक्चरला सोडवलं होतं. 11 नंबरचं गणित आपण सोडवलं होतं. 11 नंबरच्या गणितामध्ये तुम्हाला आठवत असेल तर आपण सुरुवातीला डायग्राम काढली, त्याच्यानंतर त्याच्या 2 डायग्राम्स क्रिएट केल्या. 2 डायग्राम क्रिएट करून त्याच्यामध्ये अँगल बायसेक्टर थेरम वापरला. त्यात गिवन AB इज इक्वल टू AC येलो रंगामध्ये ज्या दाखवलंय त्याच्यानुसार आपण बदल करून घेतले. तर सेम AB अपॉन BC गेलं. जे उरतं त्याच्यावरती आपण बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याचा वापर करून आपण त्या ठिकाणी त्याला प्रूव्ह केलं होतं. आता पुढच्या भागाकडे आपण वळूया. पुढच्या भागाकडे लक्ष द्या थोडंसं. 1.3 साठी आपण फॉर्म्युले बघणार होतो. 1.3 आता थोडंसं लक्ष द्या. 1.3 मध्ये सिमिलर ट्रायंगल्स आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये? सिमिलर ट्रायंगल्स. पहिला पॉइंट आपण सिमिलर ट्रायंगलचा बघणार आहोत. थोडंसं मी एक पेज क्रिएट करतो सिमिलर ट्रायंगल समजण्यासाठी. आता पहिलं बघा, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF.
जर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतो, लक्ष द्या. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल कोणता आहे DEF. या दोन ट्रायंगल्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की अँगल, पहिला अँगल जर बघितला तर अँगल ए हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाबरोबर, अँगल डी बरोबर. बघा, तसेच जर दुसरा अँगल बघितला तर अँगल बी हा कॉन्ग्रुएंट आहे कोणता, अँगल ई बरोबर. तिसरा अँगल सी हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल एफ. म्हणजे अशा प्रकारे हे तीन अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. असं जर असेल, पण त्याला एक कंडिशन आहे अशी की साइड शुड बी इन प्रपोर्शन. त्याच्या साइड्स कशा पाहिजेत, प्रपोर्शन मध्ये. फॉर एक्झाम्पल, समजा हा 8 आहे तर हा 4 येईल. हा जर समजा आपण म्हटलं 12 तर हा येईल 6. आणि याला जर आपण 4 म्हटलं तर हा यायला पाहिजे 2. इट शुड बी इन प्रपोर्शन. मग व्हॅल्यू जर टाकल्या तर सगळ्यांची व्हॅल्यू म्यूट करून घ्या स्वतःला. व्हॅल्यू जर टाकल्या तुम्ही याच्यामध्ये तर सगळ्यांची व्हॅल्यू ही किती यायला पाहिजे ते बघा. आता जर तुम्ही बघितलं तर व्हॅल्यू ए बी जर घेतला तर 12 आहे आणि डी जर घेतला तर 6. त्यानंतर जर का बीसी बघितला तर बीसी ची व्हॅल्यू आहे 4 आहे. अपॉन काय येईल 2. 4 रिमेनिंग काय येईल सी. याच्यामध्ये एसी बघा, एसी दिला 8 अपॉन येईल 4. म्हणजे सगळ्यांना डिवाइड केलं तर तुमचा आन्सर म्यूट करून 1/2. म्यूट करून घ्या, मी बोलतो, तुम्ही नका मध्ये उत्तर देऊ, मी सांगतो बरोबर. मी सांगत जाईल तसं तुम्ही लक्ष देत चला. 1/2 म्हणजे सगळ्यांच्या व्हॅल्यूज 1/2 येत आहेत. याचा अर्थ असा होतो की सिमिलर ट्रायंगल जर असतील तर साइड शुड बी इन प्रपोर्शन. आता एक जर एक्झाम्पल आपण चेंज केलं, समजा याच्यामध्ये हा जर घेतला 8 आणि हा जर घेतला 2, मग याचा आन्सर जर काढलं 8/2 तर इथे येईल किती 4/1. म्हणजे याचा अर्थ हे तुम्हाला सिमिलर होणार नाहीत. याचं कारण आहे ऑल साइड्स आर शुड बी इन प्रपोर्शन. तुम्हाला त्या सगळ्या साइड्स कशा पाहिजेत, प्रपोर्शन मध्ये. तर तुम्हाला हे रायटिंग करून घ्यावं लागेल, नंतर रायटिंग करा, आता रायटिंग करायची गरज नाही. सिमिलर ट्रायंगल्सचं एक्झाम्पल आहे, व्यवस्थित समजून घ्या. सिमिलर म्हणजे सारखे दिसणारे, सारखे परंतु माप त्याची प्रपोर्शन मध्ये यायला पाहिजेत. जर तुम्ही नीट बघितलं सिमिलर ट्रायंगल्स मध्ये तर हा ट्रायंगल आणि एबीसी हा ट्रायंगल सिमिलर होईल कोणाला, DEF ला. आता या सिमिलर ट्रायंगलच्या काही टेस्ट आहेत, टेस्ट फॉर सिमिलर ट्रायंगल्स. आता याच्यामध्ये पहिला सिमिलर ट्रायंगलच्या टेस्ट, त्यातली पहिली आहे अँगल अँगल अँगल. समजून घ्या ही टेस्ट. आता जर तुम्ही बघितलं तर अँगल 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 ही पहिली टेस्ट आहे. आता अँगल 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 म्हणजे काय, तर 3 अँगल्स पहिला बघा. जर तुम्ही ए ला कॉन्ग्रुएंट बघितलं तर पी आहे, ए हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला, पी ला. नंतर बी हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला, क्यू ला. बघा बी हा क्यू आहे कॉन्ग्रुएंट. आणि सी हा कॉन्ग्रुएंट आहे आर ला. म्हणजे फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ अ vertices when corresponding angles of two triangles are congruent then the two triangles are similar. जर का 3 कोन एकरूप असतील, नाईन्थला होतं तुम्हाला, जर का 3 कोन एकरूप असतील तर आपण त्याला काय म्हणू शकतो, सिमिलर ट्रायंगल्स. या टेस्टचं काय नाव आहे, अँगल अँगल अँगल. आपण ही जास्त वापरणार आहोत, लक्षात ठेवा जरा हे पॉइंट. त्यानंतर दुसरी आहे साइड अँगल साइड. ही एक टेस्ट आहे, समजून घ्या. साइड अँगल साइड म्हणजे काय समजून घ्या. 2 साइड आणि एक अँगल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या 2 साइड प्रपोर्शन मध्ये दिल्यात 2/3 च्या. म्हणजे तुम्हाला याचं प्रपोर्शन 2/3 आहे आणि एक अँगल कॉन्ग्रुएंट दिलाय हा. म्हणजे एक अँगल आणि 2 साइड्स या काय त्यामध्ये कॉन्ग्रुएंट आहे. लक्षात ठेवा ही अँगल आणि या 2 साइड. मग असं जर असेल की एक अँगल आणि 2 साइड तर आपण कोणती टेस्ट वापरू शकतो,
साइड अँगल साइड. पुढची टेस्ट आहे, समजून घ्या. पहिली कोणती बघितली आपण? अँगल अँगल अँगल. दुसरी साइड अँगल साइड. आता पुढची आहे त्यामध्ये साइड साइड साइड, म्हणजे ही टेस्ट आहे. आता साइड 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 टेस्ट मध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तीनही साइड, म्हणजे याच्यामधल्या तीनही साइड्स कशा पाहिजेत? करस्पॉन्डिंग, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये सेम प्रपोर्शन, म्हणजे त्यामध्ये इन प्रपोर्शन हवेत. मग आता बघा, जर का याच्यामध्ये पी क्यू अपॉन वाय झेड इक्वल टू क्यू आर अपॉन एक्स वाय इक्वल टू पी आर अपॉन एक्स झेड असे तीन अँगल जर असतील, तीन साइड जर असतील इन प्रपोर्शन, तर आपण कोणती टेस्ट वापरू शकतो? साइड साइड साइड. समजून घ्या टेस्ट. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आहेत, लक्षात घ्या. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की रिफ्लेक्सिव्हिटी ही पहिली प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामध्ये अँगल स्वतःशी, ट्रायंगल स्वतःशीच काय असतो? सिमिलर असतो. प्रत्येक ट्रायंगल हा स्वतःशी काय असतो? सिमिलर. जर पहिला ट्रायंगल दुसऱ्याशी सिमिलर असेल तर दुसरा ट्रायंगल सुद्धा पहिल्याशी सिमिलर असणार, आणि याला म्हणतात सिमेट्री. या पॉइंटचं नाव काय? सिमेट्री. त्यानंतर पहिला ट्रायंगल दुसऱ्याशी सिमिलर आहे, दुसरा ट्रायंगल जर तिसऱ्याशी सिमिलर आहे, तर पहिला आणि तिसरा हे दोन्ही ट्रायंगल काय होतील? सिमिलर होतील. समजून घ्या, अंकांमध्ये मी सांगतो. समजा हा पहिला ट्रायंगल आहे, तर तो पहिल्याशी सिमिलर असणार. पहिला हा जर दुसऱ्याशी सिमिलर असेल तर दुसरा हा पहिल्याशी सिमिलर होणार. इकडे पहिला जर दुसऱ्याशी सिमिलर असेल, दुसरा हा जर तिसऱ्याशी सिमिलर असेल, तर पहिला आणि तिसरा हे ट्रायंगल सुद्धा काय होतात? सिमिलर होतात. दॅट इज कॉल्ड ट्रान्सिटिव्हिटी. पहिला काय प्रॉपर्टी? रिफ्लेक्सिव्हिटी. दुसरी आहे सिमेट्री आणि तिसरी आहे ट्रान्सिटिव्हिटी. आता तुम्हाला इम्पॉर्टंट पार्ट काय तो समजून घ्या. याच्यामध्ये काय काय बघायचं आपल्याला. सर्वात पहिलं आपण काय बघणार आहोत? टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. पहिला पॉइंट काय बघितला आपण? सिमिलर ट्रायंगल्सचा. याच्यामध्ये आपण काय बघितलं? सिमिलर ट्रायंगल्स. आता या सिमिलर ट्रायंगल्स मध्ये इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, then angles and the sides are in proportion. Angles are congruent and sides are in proportion. आता सिमिलर ट्रायंगल मध्ये आपण जो काही पहिला फॉर्म्युला चेक करतोय, फॉर्म्युले समजून घ्या. हे पहिला आहे टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. टेस्ट फॉर सिमिलॅरिटी रायटिंग करून ठेवा. हे फॉर्म्युले आहेत आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी. त्यात पहिली जी टेस्ट आहे, टेस्ट फॉर सिमिलॅरिटी मध्ये सर्वात पहिली टेस्ट आहे ती आहे साइड 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 टेस्ट. साइड 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 म्हणजे तीन साइड्स जर त्या ठिकाणी प्रपोर्शन असतील तर आपण त्याला काय म्हणू शकतो? ट्रायंगल्स आर सिमिलर. सेकंड आपण पॉइंट बघा. सेकंड साइड अँगल आणि साइड टेस्ट. ही टेस्ट आहे, म्हणजे दोन ट्रायंगल्स मध्ये sides are in proportion, two sides are in proportion and one angle is congruent, then we say side angle side test. थर्ड नंबरची टेस्ट आहे अँगल अँगल आणि अँगल टेस्ट. म्हणजे तीन अँगल असणारी, म्हणजे तीनही अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर आपण त्याला काय म्हणू शकतो? सिमिलर. आणि अँगल आणि अँगल हे दोन जरी भेटले तरी सुद्धा आपण त्याला काय म्हणू शकतो? सिमिलर ट्रायंगल्स. आपण ही टेस्ट जास्त वापरणार आहेत, अँगल अँगलची, लक्षात ठेवा. ते तुम्हाला शोधता आले पाहिजेत. त्यानंतर आपण प्रॉपर्टीज ऑफ सिमिलॅरिटी बघितलं. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलॅरिटी. आता प्रॉपर्टीज ऑफ सिमिलॅरिटी मध्ये लिहून घ्या हे प्रॉपर्टीज ऑफ सिमिलॅरिटी. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलॅरिटी मध्ये पहिला आपण प्रॉपर्टी जी बघितली ती आहे रिफ्लेक्सिव्हिटी. म्हणजे तोच ट्रायंगल स्वतःशी काय असतो? सिमिलर. त्याच्यानंतर आपण दुसरा बघितला सिमेट्री, आणि तिसरा जो बघितला तो आहे
ट्रान्सिटिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे स्वतःशी सिमिलर. सिमेट्री म्हणजे पहिला दुसऱ्याशी सिमिलर असेल तर दुसरा पहिल्याशी काय असतो, सिमिलर असतो. आणि तिसरा ट्रान्सिटिव्हिटी, जर पहिला दुसऱ्याशी सिमिलर असेल, दुसरा तिसऱ्याशी सिमिलर असेल तर पहिला आणि तिसरा हा सुद्धा काय होतो, सिमिलर होतो. या फॉर्म्युलांवर आपल्याला 1.3 पूर्ण सोडवायचे, ज्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणती टेस्ट वापरली जात असेल तर ती आहे अँगल, जे आपल्याला सगळ्यात जास्त वापरले गेले. याचं कारण आहे, जर का ट्रायंगल मध्ये तुम्हाला एक याचं एक्झाम्पल सांगतो कशा पद्धतीने आपण अँगल घेऊ शकतो. सपोज मी म्हटलं की हे दोन एक्झाम्पल काढतो, हे दोन ट्रायंगल्स काढले, सिमिलर आपण काढूया. आता समजा याला नाव देऊ आपण ए, बी आणि सी, याला देऊया पी, क्यू आणि आर. समजा हा अँगल आहे 50 आणि हा अँगल आहे समजा 60. हा पण 50 आहे आणि हा पण 60 आहे सपोज. मग रिमेनिंग जो येणार आहे तो 180च्या नियमानुसारच येणार आहे आणि तो दोघांमध्ये पण काय असेल, सेम असेल. त्यामुळे आपण कोणती टेस्ट वापरतो, अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. आता आपण गणितांकडे वळूया. याच फॉर्म्युलांवरती आपल्याला गणित बघायचे. सिमिलर ट्रायंगल्स मध्ये टेस्ट फॉर सिमिलॅरिटी, SSA, साइड अँगल टेस्ट, प्रॉपर्टीज, रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री अँड ट्रान्सिटिव्हिटी. 1.3 क्वेश्चन नंबर 1. लक्ष द्या. आता क्वेश्चन वाचा. क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला थोडंसं त्यामध्ये समजेल. बघा, सर्वात पहिलं काय करायचंय आपल्याला, याच्यामध्ये टेस्ट कोणती वापरायची ते शोधायचंय आणि क्वेश्चन काय विचारलाय तो पण एकदा नीट चेक करा. त्याने काय सांगितलंय, अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री. त्यांनी ABC काय दिलंय, 75. आता आपण काय करूया, रफ डायग्राम क्रिएट करू. बघा का, रफ डायग्राम जर क्रिएट केली तर हे गणित तुम्हाला समजायला सोपी आहेत. पहिला आपण काय करूया, ABC काढूया. त्यांनी काय 90 डिग्री दिलेलं नाही म्हणजे आपण ABC सहज काढू शकतो. रफ मेन आकृती न काढता आपण काय करूया, याच्यामध्ये आकृत्या तयार करण्याचं काम करूया. मी याला नाव देतो A, इथे B आणि इथे देतो C. यातला B हा अँगल दिलाय 75, हा गिवन आहे. आता सेकंड ट्रायंगलचं नाव, पहिल्या ट्रायंगलचं नाव दिलेलं आहे म्हणून आपण ABC काढला. आता आपण कोणता घेऊया, EDC हा पॉइंट घेऊया. आता EDC साठी आपण काय करूया, एक सेपरेट डायग्राम काढूया, छोटी येईल ती. बघा, आता नाव काय येईल, जसं आपण इकडे दिलंय तसं इथे E, इकडे D आणि इकडे येईल C, ज्यामध्ये हा D दिलाय 75. आता मेन आकृती बघू नका, आता या आकृतीकडे लक्ष द्या. आपण खाली माहिती घेऊया आता याची. बघा, पहिला पॉइंट समजून घ्या. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDC, याच्यामध्ये एक अँगल गिवन आहे. कोणता, अँगल ABC इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट अँगल EDC. याला कारण येईल गिवन. हा पॉइंट काय येईल, गिवन. लक्ष द्या. आता एक अँगल कॉन्ग्रुएंट आहे, तो तुम्हाला डायग्राम मध्येच दिसेल. बघा, याच्यात तुम्हाला दिसतोय का कुठे, या दोन ट्रायंगल्स मधला C बघा, C आणि C हा सेम आहे. याचा अर्थ तो कॉमन आहे. जर तो अँगल घेतला तर तो कोणता अँगल येईल, कॉमन अँगल. म्हणजे अँगल ACB कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येईल, ECD. याला कारण येईल कॉमन अँगल. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अँगल टेस्ट एकदम सोपी टेस्ट आहे याच्यामध्ये वापरण्यासारखी, म्हणून आपण कोणती टेस्ट वापरूया, बाय ए अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. आपल्याला याच्यामध्ये ट्रायंगलचं नाव काय येईल, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल, कोणता येईल तो, EDC. तर अशा प्रकारे आपल्याला ही गणितं सोडवायची आहेत. सोपं आहे,
पहिले तुम्हाला काय करावं लागेल, याच्यामध्ये एक टेस्ट वापरावं लागेल. एक टेस्ट वापरून तुम्ही त्याच्यामध्ये ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही हे शोधून लिहायचंय. म्हणजे आपला आन्सर तयार होतं. कोणते कोणते दोन ट्रायंगल्स होतात, एक होतो ABC आणि एक होतो EDC. या दोन ट्रायंगल्स मध्ये एक अँगल जो आहे तो दिलाय गिवन. त्यानंतर दुसरा अँगल जो आहे तो तुम्ही आकृती काढल्यावर तुम्हाला लगेच सापडेल आणि तो आहे कॉमन अँगल. कॉमन अँगलचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, प्रूव्ह करू शकता की अँगल टेस्टने हे दोन ट्रायंगल्स काय होतात, सिमिलर होतात. बघा इतकी सोपी गणित आहे ती. आपण कोणते कोणते फॉर्म्युला वापरतोय सध्या सिमिलरिटी मध्ये, करस्पॉन्डिंग त्यामध्ये अँगल टेस्ट आहे, ज्या काही टेस्ट आहेत त्यांचा वापर. आणि सेकंड गणिताकडे लक्ष देऊया आता. पहिलं झालं, सेकंड गणित बघा. क्वेश्चन वाचा. आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर? इफ येस, बाय विच टेस्ट? आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत की नाहीत ते शोधायचे आणि ते शोधून तुम्हाला त्याचं रिझन पण लिहायचं की कोणत्या कारणाने हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होतील. तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की ट्रायंगल जर सिमिलर असेल तर एक तर कंडिशन आहे का त्याच्या अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि दुसरं त्याच्या साइड्स. याच्यात साइड्स दिलेल्या आहेत. आता आकृती काढायची गरज नाही. आता मी तुम्हाला त्या ठिकाणी आपण काय करूया, पॉइंट्स क्रिएट करूया. फर्स्ट पॉइंट, त्यानंतर आपण सेकंड, 3 पॉइंट तयार करायचे. का तर याच्यामध्ये 3 साइड्स दिलेल्या आहेत, त्यामुळे इथे सेकंड पॉइंट आणि इथे आपण काय करूया, थर्ड. तुम्ही एका खाली एक घ्या. पहिलं आपण काय करूया, पहिल्या पॉइंटला पहिली साइड घेऊया. पहिली काय येईल बघा, PQ अपॉन LM. आता PQ याची व्हॅल्यू किती आहे बघा, 6 अपॉन LM आहे 3. याचा अर्थ इथे 2/1 येईल आन्सर, लक्षात घ्या. त्यानंतर आता सेकंड पॉइंट कडे वळूया. हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, सेकंड पॉइंट मध्ये आपण दुसरी साइड घेऊया. त्यामध्ये आपण घेऊया PR अपॉन काय येईल LN इज इक्वल टू 10 अपॉन 5 इज इक्वल टू 2 अपॉन 1. म्हणजे आन्सर सेम आलं. आता थर्ड पॉइंट कडे जाऊया. थर्ड पॉइंट मध्ये आपण कोणता घेऊया, रिमेनिंग साइड कोणती आहे, QR अपॉन काय येईल MN इज इक्वल टू 8 अपॉन 4 इज इक्वल टू 2 अपॉन 1. बघा आता तुम्हाला 3 पॉइंट्स भेटले. या 3 पॉइंट मध्ये तीनही साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत, म्हणजे सेम आहेत. मग आता आपण आन्सर लिहू शकतो. काय लिहिणार, लक्ष द्या. फ्रॉम 1, 2 and 3 रायटिंग करून ठेवा. फ्रॉम 1, 2 and 3 या 3 वरून आपण सांगू शकतो की PQ अपॉन LM इज इक्वल टू PR अपॉन LN इज इक्वल टू QR अपॉन MN. मग कोणती टेस्ट येईल, बाय साइड 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 टेस्ट. S टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. आता ट्रायंगलची नावं कशी लिहिणार, ट्रायंगल PQR सिमिलर, ट्रायंगल LMN. तर अशा प्रकारे तुम्ही या दोन ट्रायंगल्सला सिमिलर दाखवू शकता. म्हणजे आपण काय शोधले, याच्यामध्ये टेस्ट आणि त्यांनी साइड्स दिलेल्या आहेत. या साइड्सचा आपण काय केला, वापर केला आणि ते प्रपोर्शन मध्ये आहेत की नाहीत ते आपण चेक केला. बघा सेकंड गणित अतिशय सोपं आहे, ज्यामध्ये आपण दोन ट्रायंगल्स मध्ये एकतर टेस्ट शोधायची. याच्यामध्ये तुम्हाला सिमिलर दाखवायचं असेल तर टेस्ट शोधावे लागतील आणि त्या टेस्ट शोधून तुम्ही त्यांना काय दाखवू शकता, सिमिलर. आधीच्या गणितामध्ये आपण जी काही टेस्ट वापरली ती कोणती होती, अँगल. आणि आता आपण जे वापरतोय गणितामध्ये ते कोणती आहे, साइड आणि साइड टेस्ट. तर अशा प्रकारे आपण हे दुसरं गणित त्यामध्ये सिमिलॅरिटीच्या टेस्ट वापरून सोडू शकतो. ही सगळी गणितं आपण टेस्ट वापरूनच सोडवणार आहोत. त्यामुळे गणितं इझी आहेत, पटकन होतील, एवढं काही कठीण नाही.
बघा पहिलं गणित पुन्हा सांगतोय मी. अँगल टेस्ट वापरली आपण, दिलेलं आहे, आकृत्या काढून बघितल्या, आकृत्या काढून बघायच्या. त्यामध्ये टेस्ट कोणती आहे ती शोधायला सोपं जातं डायग्रामॅटिक. सेकंड मध्ये काही गरज नाही, 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्याच्यात आकृती काढायची गरज नाही. आता आपण तिसऱ्या गणिताकडे वळूया. आता तिसऱ्या गणितामध्ये थोडस मला विचार करून सांगा की यामध्ये आपल्याला टेस्ट कशी वापरता येईल, आणि टेस्ट वापरल्यानंतर तुम्हाला याचा आन्सर पण काढायचा आहे प्रपोर्शन बघून. कोणकोणते प्रपोर्शन दिलेत त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं काय करायचंय, आन्सर शोधायचंय. आता पहिले तुम्हाला मी काही पॉइंट सांगतो, तिकडे लक्ष द्या. सर्वात पहिलं काय करायचे, आपण पॉइंट्स क्रिएट करूया. याच्यात पॉइंट्स क्रिएट करून गणित सोडवलं तर तुम्हाला ते लवकर समजेल. फर्स्ट पॉइंट बघा. फर्स्ट याच्यामध्ये आपण सिमिलॅरिटी प्रूव्ह करणार. काय प्रूव्ह करणार आहे, सिमिलॅरिटी. आता क्वेश्चन नीट बघा. हाईट दिले 8 अँड 4, 2 पोल्स आहेत त्यामध्ये. त्यानंतर आपल्याला if the length of shadow A of smaller pole due to sunlight is 6 meter. तर हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे शॅडोचा. बघा हा जो दिलाय लेंथ ऑफ शॅडो, ही शॅडो आहे, म्हणजे हा पॉइंट जर बघितला तर शॅडोचा पॉइंट आहे. मग आता पहिल्या पॉइंटला तुम्हाला 2 ट्रायंगल्स हे सिमिलर होतील की नाही ते शोधायचे. मग पहिला पॉइंट बघा, मी तुम्हाला पहिला पॉइंट सांगतो. इन ट्रायंगल पी आर क्यू घेऊया आपण. कोणता ट्रायंगल घेऊया, पी आर क्यू. अँड आता पी आर क्यू जर घेतला तर तिकडे कसा घेणार, ट्रायंगल ए सी बी. या 2 ट्रायंगल मध्ये बघा, इन ट्रायंगल पी आर क्यू अँड इन ट्रायंगल ए सी बी. आपल्याला पहिला अँगल आहे. आता पहिला अँगल जर बघितला तर त्या ठिकाणी पहिला अँगल कोणता येईल तो शोधा बरं यामध्ये. आता 90 डिग्री. हा 90 डिग्री. डिग्रीचा म्हणजे पी 90 degree. क्यू कॉन्ग्रुएंट अँगल ए सी बी, याला कारण येईल इच ऑफ 90 डिग्री. इच 90 डिग्री म्हणूया. आता पहिला अँगल तर सापडला आपल्याला. माहिती का अँगल मी तुम्हाला सांगितलंय की अँगल जास्त वापरायची. आता सर्वात पहिलं याच्यामध्ये शॅडो ऍट सेम टाइम जर म्हटलं तर तुमच्या लक्षात येईल की शॅडोचा अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय येईल, कॉन्ग्रुएंट. कारण का, तर शॅडो कास्ट ऍट सेम टाइम. म्हणजे अँगल आपण कसा लिहू शकतो बघा. अँगल तुम्हाला मी लिहून दाखवतो. अँगल क्यू पी आर जर आपण घेतला तर कॉन्ग्रुएंट अँगल बी ए सी, याला कारण येईल शॅडो कास्ट ऍट सेम टाइम. सेम टाइम असल्यामुळे शॅडोचा जो अँगल आहे तो काय होईल, कॉन्ग्रुएंट होईल. मग आता याच्यामध्ये आपल्याला कोणती टेस्ट वापरता येईल बघा, बाय अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटी. आपण सांगू शकतो की हे 2 ट्रायंगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. ट्रायंगल पी आर क्यू सिमिलर ट्रायंगल ए सी बी. आता आपण सिमिलर दाखवलं. आता करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगलचा वापर करायचा आहे. काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. सेकंड पॉइंटला बघा, मी तुम्हाला सेकंड पॉइंट सोडून दाखवतो, लक्ष द्या. सेकंड पॉइंट मध्ये करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल हे होतं तुम्हाला मागच्या वर्षी, CSST, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. म्यूट करून घ्या जरा, म्यूट करून घ्या, मी रायटिंग करतो. आता त्यामध्ये सर्वात पहिला जर बघितला तर पी आर अपॉन काय येईल, ए सी इक्वल टू क्यू आर अपॉन बी सी. आता किमती टाकूया. पी आर दिलाय 4, बाकी घ्यायची गरज नाही कारण आपल्याला जे दिले तेवढेच घ्या. अपॉन 8 इज इक्वल टू 6 अपॉन बी सी, त्याची व्हॅल्यू दिली एक्स. मी इथेच भाग करतो म्हणजे तुम्हाला गणित पेज वरतीच राहील, त्यामुळे तुम्ही रायटिंग करताना खाली लिहा. आता एक्स जर इकडे पाठवला तर तिकडे 6 मल्टिप्लाय 8 अपॉन 4 होईल. 4 एके 4, 4 दुने 8, म्हणजेच एक्स इक्वल टू किती येईल, 12. हे झालं तुमचं
आन्सर. तर अशा प्रकारे सर्वात पहिले आपण काय प्रूव्ह करायचं, सिमिलॅरिटी, आणि नंतर आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगलचा वापर करू शकतो, ज्यामध्ये म्यूट करून घ्या जरा, ज्यामध्ये तुम्हाला सिमिलर ट्रायंगल्स प्रूव्ह केल्यानंतर आपण सांगू शकतो की करस्पॉन्डिंग साइड जे आहेत त्या पण काय असणार आहेत, प्रोपोर्शन मध्ये. आपण PQ का नाही घेतला, तर त्याच्या व्हॅल्यू दिलेल्याच नाही, त्यामुळे तो घ्यायची गरज नाही. जेवढं दिले आपण तेवढंच घेतलं. रायटिंग करून ठेवा. 2 पॉइंट मध्ये आपण याचा आन्सर काढला. पहिल्या पॉइंटला आपण काय प्रूव्ह केलं, सिमिलॅरिटी, आणि सेकंड पॉइंटला आपण काय केलं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगलचा वापर करून ते सोडवलं. याच्यात एक अँगल आपण 90 डिग्री घेतला आणि एक अँगल मध्ये आपण काय दाखवलं, शॅडो कास्ट ऍट सेम टाइम. त्याच्यामुळे काय झालं, तर ते दोन अँगल्स काय होतात, कॉन्ग्रुएंट होतात. आणि अशा प्रकारे आपण हे गणित त्या ठिकाणी पूर्ण करू शकतो. तर सोपं आहे, ज्यामध्ये फक्त टेस्ट वापरायचे आहेत आणि टेस्ट वापरून तुम्हाला काय करायचे, ते गणित सोडवायचे. डायग्रामॅटिक जर 2 डायग्राम दिल्या असतील ना, आता समजा या गणितात 2 डायग्राम दिलेले आहेत ट्रायंगलच्या, म्हणून आपण काय डायग्राम काढत बसलो नाही. पहिल्या गणितात दिली नव्हती म्हणून आपण 2 सेपरेट केल्या आणि मग आपण काय केलं, त्यामध्ये शोधलं. टाइम बघतो मी, 1 मिनिट. हा, मागे किती मिनिट आहे, 2 मिनिटं आहेत. बघा, 3 गणित आपण इथे सोडवली. यामध्ये काय वापरले आपण, टेस्ट. कोणत्या कोणत्या, साइड साइड साइड, त्यानंतर साइड अँगल साइड, त्याच्यानंतर अँगल अँगल अँगल, आणि शेवटी अँगल आणि अँगल. या पद्धतीने आपण त्या सोडवल्या. आता एक सोपं गणित घेऊया आपण आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण उरलेल्या गणितांकडे वळूया. यामधलं एक सोपं गणित आहे, शेवटी तुम्हाला दाखवतो मी. हा, हे गणित लक्षात द्या. हे गणित एकदम इझी आहे, इझिली तुम्हाला पटकन समजेल. काय दिलंय बघा, ट्रायंगल्स इन द फिगर, सेगमेंट AC and segment BD intersect each other in point P and काय याच्यामध्ये P, म्हणजे तुम्हाला तो काय करतोय, P मध्ये इंटरसेक्ट करतोय. अँड AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. किती नंबरचं गणित आहे हे, 8 नंबर. लक्ष द्या जरा गणिताकडे. आता सोडवायचं कसं, इन ट्रायंगल पहिला ABP अँड ट्रायंगल CDP. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, अजून आपल्याला प्रूव्ह झालेलं नाही. त्यात काय दिलेले आहेत बघा, पहिला दिलाय AP अपॉन काय दिलाय, CP. AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. हा पॉइंट आहे गिवन, हा पॉइंट काय गिवन आहे. आता नीट लक्ष दिलं तर या 2 साइड्स आहेत. जर तुम्ही बघितलं तर ही एक साइड आहे आणि ही एक साइड आहे. आता एक अँगल शोधला तर आपण काय दाखवू शकतो, साइड अँगल साइड. आता अँगल पण दिलेला आहे बघा, अपोजिट अँगल आहे, म्हणजेच अँगल APB कॉन्ग्रुएंट. आता APB जर घेतला तर ट्रायंगलच्या नावामध्ये बघा इकडे CPD घ्यावा लागेल, आणि याला कारण येईल अपोजिट अँगल. मग आता याच्यात हा झाला अँगल, हा पॉइंट झाला अँगल, म्हणजे आपल्याला कोणती टेस्ट वापरता येईल, बाय साइड अँगल साइड. म्हणजे आपण कसं लिहू शकतो, बाय SAS टेस्ट फॉर